हाय सखी, कशी आहेस? बरी नाही आहेस? थकवा येतोय, पूर्वीसारखं काम होत नाही आहे, चिडचिड होती आहे, मूड स्विंग्स होत आहेत. घरातले म्हणतात पूर्वीसारखी का नाही काम करत आहेस? डिप्रेशन येत आहे, पिरियड्स इरेग्युलर झालेत, कधी 6 दिवस आधी कधी 6 दिवस लेट असं होत आहे. अगं मेनोपॉज सुरू झाले तुझे आता, 40शीवर आलीस ना, त्यामुळे तर स्वतःकडे जरा लक्ष द्या. कसं आहे ना, वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊसवाईफ, प्रत्येकाला फेस करावं लागतं ही सिच्युएशन. आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्याकडे बघायलाच मिळत नाही गं. त्यामुळे आता स्वतःकडे थोडासा वेळ दे. आता मुलं मोठी झालीत तुझी बऱ्यापैकी, त्यामुळे तुझी घरातली कामं करून आटपून थोडासा वेळ स्वतःसाठी दे. 1 तास तरी स्वतःसाठी दे. कारण आफ्टर 40-42 बरेच प्रॉब्लेम सुरू होतात. BP, डायबिटीज, थायरॉईड प्रॉब्लेम, मेनोपॉज सुरू होतात. त्यानंतर लेडीजमध्ये आपल्यामध्ये तर बऱ्याच जणींना ब्लड चेक केल्यानंतर हिमोग्लोबिन लेवल कमी, B12 कमी, बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. आणि आपल्याला अशक्तपणा जाणवतो की आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे व्यवस्थित आहार घे. आणि ह्या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी हे सगळे समोर आता उभे आहेत तुझ्यावर हल्ला करण्यासाठी. तर तू स्वतःकडे लक्ष दे. थोडंसं योगा कर, एक्सरसाइज, वर्कआउट कर आणि या सगळ्यांवर मात कर. स्वतःसाठी 1 तास दे. काय म्हणालीस? लोक काय म्हणतील? अगं बघ, लोकांचा विचार करू नकोस. जर आजारी पडलीस आणि घरात बसलीस तर 1 दिवस तुला पाहायला येतील आणि निघून जातील. नंतर तुला तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्यात. मग कोण येणार आहे तुझ्यासाठी? त्यामुळे तुला जर स्ट्रॉंग राहायचं आहे, फिट राहायचं आहे, तर तुला स्वतःसाठी थोडा वेळ दिलाच पाहिजे. काही चुकीचं करत नाही आहेस तू. तुझ्या तब्येतीची तू काळजी घेतेस. तुला वेळ मिळत नव्हता, पण आता तुला वेळ काढायचा आहे. तुझ्या जबाबदाऱ्या सोडअसं नाही म्हणत आहे मी, पण तुझ्याकडेही लक्ष द्या. कोण काय म्हणेल याचा विचार करूच नकोस. तुला कोणीही सांगणार नाही आहे की तू आराम कर. कारण आपल्या घरातल्यांना आपल्याला सतत मेहनत करताना पाहायची सवय झाली आहे. त्यांचा दोष नाही आहे, पण आपल्याला फिट राहायचं आहे त्यासाठीच. पूर्वीच्या काळी कसं होतं ना की वॉशिंग मशीन ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि आपण स्त्रिया वर्किंग पण फार कमी होतो. आता प्रत्येक स्त्री वर्किंग झालेली आहे, जॉब करते आहे. त्यामुळे तिचा एक तर बसून जॉब असतो, त्यामुळे वेट गेन होतं आहे, स्थूलपणा येतो आहे. त्यामुळे बऱ्याच समस्या त्यांना फेस कराव्या लागतात. मेहनत होत नाही आहे. प्रत्येक गोष्टीला कामाला बाई आहे घरामध्ये, त्यामुळे घरातली मेहनत होत नाही आहे. पूर्वीच्या स्त्रियांमध्ये तसं नव्हतं. त्यांची घरातली मेहनत व्हायची, त्यामुळे त्या फिट होत्या आणि खाणंही छान होतं पूर्वीचं. आता खाणंही तसं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे तुला तुझ्यासाठी 1 तास तरी द्यायलाच हवा, तुला जर फिट राहायचं असेल तर. त्यामुळे कोण काही म्हणालं तरी त्याकडे लक्ष देऊ नकोस आणि तुझ्या तब्येतीला जप. स्वतःची काळजी घे आणि त्यासाठी योगा, वर्कआउट हे सगळं कर. तुला डिप्रेशनमधून बाहेर पडायलाही ह्या गोष्टी खूप मदत करणार आहेत आणि तुझ्या बऱ्याचशा समस्यांचं निदान होणार आहे. त्यामुळे थायरॉईड, BP, डायबिटीस या सगळ्या गोष्टींवरती तू मात करू शकणार आहेस जर तू डेली वर्कआउट केलंस तर. त्यामुळे 1 तास स्वतःसाठी दे, कसं सांगायचं बघ. पटलं तर नक्की मनावर घ्या. प्रत्येक मैत्रिणीला माझं हे सांगणं आहे की प्रत्येकीने स्वतःसाठी 1 तास द्या. आजूबाजूची लोक काहीही म्हणू देत, लक्ष देऊ नका. स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या.